अर्थशास्त्र हा विषय फार महत्वाचा असतो, की ज्याला अर्थशास्त्र कळते त्याला पूर्ण शास्त्राचा अभ्यास, इनडायरेक्टली अभ्यास त्याच्यामध्ये येत असतो. जे सामान्य अर्थशास्त्र असते त्याच्यामुळं पूर्ण देशाचा अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो. मी तुम्हाला सांगितलं की देशामध्ये असणारी एकूण शेती, उद्योग, देशात असणाऱ्या बँका असतील किंवा देशात असणारे बिझनेस असतील, ह्या सर्वांचा समावेश त्या सामान्य अर्थशास्त्रामध्ये होत असतो. तर ते व्यावसायिक अर्थशास्त्राच्या अभ्यास करताना त्याच्यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे मायक्रो इकॉनॉमिक्स असते. म्हणजे त्याच्यामध्ये एखाद्या पिढीचा, त्याला मराठीमध्ये पिढी असं म्हणतात, म्हणजे बिझनेस फर्म, तर त्याचा अभ्यास केला जातो. आणि एक व्यावसायिक संस्था किंवा एखादा कारखाना असेल तर त्या कारखान्याला ज्या समस्या असतात, कोणत्या भेडसावत असतील किंवा कोणते निर्णय घ्यावे लागत असतील, याविषयी त्याचा अभ्यास करणं म्हणजे त्याला मायक्रो इकॉनॉमिक्स मेथड असं म्हणतात. म्हणजे त्याच्यामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जात नाही. म्हणून व्यावसायिक अर्थशास्त्राला पेढीचे अर्थशास्त्र असं म्हणतात. पेढी म्हणजे बिझनेस फर्म, व्यावसायिक संस्था, व्यावसायिक संस्थेचं अर्थशास्त्र असंही त्याच्यामध्ये आपल्याला म्हणता येते. की मागणी पुरवठा असेल एखाद्या व्यावसायिक संस्थेचा, किंवा उत्पादन व्यय प्राप्ती असेल, संतुलन असेल त्याच्यामधलं, किंमत निश्चिती असेल, विक्री असेल, त्याचं मार्केटिंग असेल, प्रॉफिट असेल, किंवा कॅपिटल असेल, व्यवस्थापन असेल. आता व्यवस्थापन म्हणजे तुम्हाला माहित आहे की जसं एखादा व्यवसाय करण्यासाठी भूमी, भांडवल, मजूर, संघटन हे घटक लागतात. म्हणजे लँड, कॅपिटल, लेबर आणि ऑर्गनायझेशन. दीज आर 4 फॅक्टर्स टू स्टार्ट द बिझनेस. बट इन मॉडर्न एज, म्हणजे आधुनिक युगामध्ये व्यवस्थापनाला फार महत्वाचं स्थान प्राप्त झालेलं आहे. म्हणजे मॅनेजमेंट इज इसेन्शियल फॅक्टर्स फॉर द बिझनेस. म्हणजे व्यवस्थापनाशिवाय आपण कोणताही व्यवसाय ह्या जागतिकीकरणामध्ये स्टँड करू शकत नाही. आता आपण आपल्या देशाचा आणि विकसित राष्ट्राचा जर विचार केला, जपान असेल, फ्रान्स असेल, जर्मनी असेल, अमेरिका असेल, या देशाचा जर आपण विचार केला तर त्या देशामध्ये लोक व्यवस्थापनाला जास्त महत्त्व देतात. म्हणजे त्याच्यामध्ये क्वालिटी कंट्रोल असेल किंवा त्याच्यामध्ये टाइम मॅनेजमेंट असेल, म्हणजे ह्या सर्व याला म्हणजे ते तंतोतंत असं म्हणजे वेळेला महत्त्व देतात. म्हणून जे कॉस्ट कटिंग आहे तर ती कशामुळं आपल्याला बचत करता येते किंवा कमी किंमत आणि जास्त नफा कसा कमावता येतो आपल्याला, तर त्याच्यामध्ये व्यवस्थापनाचा वापर फार मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. टोटल क्वालिटी मॅनेजमेंट असेल किंवा सायकल क्वालिटी मॅनेजमेंट असेल, अशा म्हणजे फक्त ऑफिसमध्येच मॅनेजमेंट करायचं नाही, तर तुमच्या त्या उत्पादनाच्या म्हणजे मॅन्युफॅक्चरिंगची जे टोटल प्रोसेस असते त्या प्रोसेसमध्ये प्रत्येक, म्हणजे तुम्हाला रॉ मटेरियल आणताना सुद्धा क्वालिटी मेंटेन करायची, की म्हणजे मार्केटमध्ये रॉ मटेरियल समजा अनेक प्रकारचे असतात. समजा तुमचा कंस्ट्रक्शनचा बिझनेस असेल तर तुम्हाला सिमेंट वापरायचं आहे, तर मार्केटमध्ये नंबर ऑफ सिमेंट कंपनीज इन द मार्केट. तुम्हाला कोणत्या कंपनीचं सिमेंट वापरायचं आहे, त्याच्यामध्ये क्वालिटी मेंटेन करण्यासाठी तुम्हाला म्हणजे चॉईस असतात. तर अशा पद्धतीनं व्यवस्थापन म्हणजे तुम्हाला भविष्य काळामध्ये जे काही करायचं आहे त्या कामाचं नियोजन करणं. म्हणजे हे सुद्धा व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये नियोजन केले जाते. म्हणजे व्यावसायिक अर्थशास्त्राचे अभ्यास विषय आहे ते नियोजन, संघटन. तर अशा पद्धतीनं हे पेढीचं अर्थशास्त्र याला म्हणतात. त्याच्यानंतर स्थूल अर्थशास्त्राचे सुद्धा संबंध आहे. म्हणजे बिझनेस इकॉनॉमिक्स इज रिलेटेड टू macro economics. Yesterday told to us, we discussed macroeconomics is the whole economy study.
म्हणजे पूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणं म्हणजे त्याला स्थूल अर्थशास्त्र म्हणतात, आणि इंग्रजीमध्ये काय म्हणतात त्याला, मॅक्रो इकॉनॉमिक्स इज मेथड ऑफ होल इकॉनॉमिक स्टडी. म्हणजे अशा पद्धतीनं हे बिझनेस इकॉनॉमिक्स काय आहे, मायक्रो इकॉनॉमिक्स पण आहे आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स पण आहे. म्हणजे एखाद्या इंडस्ट्रीचा अभ्यास, एखाद्या व्यावसायिक संस्थेचा अभ्यास पण केला जातो, त्याचबरोबर व्यावसायिक अर्थशास्त्राच्या ह्या गुणधर्मामध्ये काही काही घटक स्थूल अर्थशास्त्राशी सुद्धा संबंधित असतात. आता उदाहरणामध्ये सायकल ट्रेड असते, म्हणजे व्यापारी चक्र. आता मार्केटमध्ये कसं आहे माहिती काय, रिसेशन असते म्हणजे तेजी मंदी असते, इन्फ्लेशन असते, किंवा राष्ट्रीय उत्पन्नाचं किंवा टोटल नॅशनल इन्कम असते, किंवा टॅक्स पॉलिसी असते, फॉरेन पॉलिसी असते. अशा जे वेगवेगळ्या कन्सेप्ट असतात आपल्या व्यवसायाशी संबंधित, तर व्यवसाय चालवत असताना आपल्याला ह्या गव्हर्नमेंटच्या पूर्ण धोरणाचा अभ्यास करावा लागतो. म्हणजेच काय करावं लागतं आपल्याला, मग स्थूल अर्थशास्त्र पद्धतीचा पण वापर करावा लागतो. फक्त आपण आपल्या पिढीचाच विचार करून असं चालणार नाही. आता बाजारपेठेमध्ये व्यापारी चक्र म्हणजे कधी कधी वस्तूला भरपूर मागणी असते, कधी कधी वस्तूला मागणीच नसते. आता समजा ह्या लॉकडाऊनमध्ये वेगळाच म्हणजे बिझनेस उदयास आलेले आहेत. आता सॅनिटायझर अनेक कंपन्या बनवतात, त्यांना माहिती आहे की म्हणजे ह्या व्यवसायाला कसं आहे की स्कोप आहे. म्हणजे परिस्थिती बदलली की वस्तूच्या काय होते, वस्तूच्या म्हणजे त्या आवडीनिवडीमध्ये, त्याच्या स्वभावामध्ये, त्या ह्याच्यामध्ये बदल होत असतो. म्हणून स्थूल अर्थशास्त्र पद्धतीचा सुद्धा वापर ह्या व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आणि व्यावसायिक अर्थशास्त्र हे व्यावहारिक शास्त्र आहे. व्यावहारिक म्हणजे व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये विशिष्ट परिस्थितीमध्ये कोणते निर्णय उपयोगी ठरू शकतात, किंवा एखाद्या पिढीला कोणते निर्णय हे उपयोगी ठरू शकतात, किंवा कोणते निर्णय घेतल्यानंतर आपल्या पिढीचं हित आहे किंवा नुकसान आहे हे आपल्याला कळू शकते. म्हणून व्यावहारिक शास्त्र, त्याला प्रॅक्टिकल सायन्स असं म्हणतो आपण बिझनेस इकॉनॉमिक्सला. म्हणजे याच्याविषयी सुद्धा इथं विवेचन केलेलं असते. त्याचबरोबर व्यवस्थापकीय अर्थशास्त्र, मॅनेजरियल इकॉनॉमिक्स ऑल्सो कॉल्ड टू बिझनेस इकॉनॉमिक्स. म्हणजे व्यावसायिक अर्थशास्त्राला व्यवस्थापकीय अर्थशास्त्र सुद्धा म्हणतात. आता समजा MBA ला किंवा BBA ला, त्याच्यानंतर MCOM ला सुद्धा पेपर आहे मॅनेजरियल इकॉनॉमिक्स, त्याला मराठीमध्ये व्यवस्थापकीय अर्थशास्त्र आपण म्हणतो. तर हे व्यवस्थापकीय अर्थशास्त्र म्हणजे दुसरं तिसरं काही नसते, तर ते व्यावसायिक अर्थशास्त्रच असते. म्हणजे एखादा व्यवसाय करत असताना, बिझनेस चालवत असताना ज्या काही म्हणजे इकॉनॉमिक थिअरी युज्ड टू रन ऑफ द बिझनेस, तर त्याचा समावेश त्याच्यामध्ये केला जातो. म्हणजे व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये हे जे व्यवस्थापक अर्थशास्त्राचे जे व्यावसायिक धोरण असतात किंवा पॉलिसी असते, ती पॉलिसी निश्चित करणं, नियोजन करणं किंवा निर्णय ठरवणं, तर हे सगळे जे निर्णय असतात ते ह्या व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये घेतले जातात. म्हणून अशा पद्धतीने हे व्यावसायिक अर्थशास्त्र हे दोन्ही अर्थशास्त्र पद्धतीचा ह्याच्यामध्ये वापर केला जातो, किंवा ह्याच्यामध्ये दोन्ही पद्धतीचा वापर होत असतो. आता ते मगाशी आपण बघितलं की स्कोप किंवा ह्या अर्थशास्त्रामध्ये कशा कशाचा अभ्यास केला जातो. तर ह्याच्यामध्ये नियोजन आहे, प्लॅनिंग म्हणजे भविष्यासाठी योजना तयार करणे, किंवा भविष्यासाठी योजना तयार करणे हे व्यवस्थापकाचं पहिलं काम असतं. त्याचबरोबर व्यावसायिक संस्थेचे जे उद्देश असतात त्याचं नियोजन करणे, म्हणजे काय उद्देश असतात. दरवर्षी व्यावसायिक संस्थेचे उद्देश बदलतात. म्हणजे फक्त नफा कमावणे हाच उद्देश नसतो, ओनली टू गेट प्रॉफिट हा उद्देश नसतो, तर आपल्या व्यवसायाचा विस्तार करणे, अनेक शाखा निर्माण करणे, त्याचं म्हणजे परदेशामध्ये आपला व्यवसाय वाढवणं, हे सुद्धा ऑब्जेक्ट असू शकतं. त्याच्यानंतर डायरेक्शन आहे, केवळ भविष्यासाठी योजना तयार करून चालत नाही, तर आपल्या ज्या व्यवसायाची जे संघटन असते किंवा आपली जी टीम असते आपल्या व्यवसायामधली, त्याच्यामध्ये लेबर स्टाफ असतो, ऑफिशियल स्टाफ असतो, मॅनेजर्स असतात, अकाउंट सेक्शन असते, मार्केटिंग सेक्शन असते, सेल्स परचेस विभाग असतो, उत्पादन विभाग म्हणजे प्रोडक्शन डिपार्टमेंट असते. देर आर
नंबर ऑफ डिपार्टमेंट इन द बिझनेस, इन द फॅक्टरी. तर त्या सर्वांना डायरेक्शन करणं किंवा त्यांना मार्गदर्शन करणं हे सुद्धा व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये याचा समावेश केला जातो. त्याच्यानंतर कंट्रोलिंग किंवा कंट्रोल म्हणजे एखाद्या व्यावसायिक संस्थेचं चांगल्या पद्धतीनं नियंत्रण करण्यासाठी किंवा ती संस्था चालवण्यासाठी, त्याचं संचालन करण्यासाठी त्याला गायडन्स करावं लागतं. जसं डायरेक्टर असतो, एखाद्या चित्रपटाचा निर्देशक असतो, डायरेक्टर असतो, तो काय करतो, तो सर्वांना गाईड करत असतो, त्यांच्याकडून वेगवेगळे कामं करून घेत असतो. तसंच व्यवसायामध्ये आहे की व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये सुद्धा व्यवस्थापक हा काय करत असतो, सर्व टीम मधल्या सदस्याकडून कामं करून घेत असतो. तर अशा पद्धतीनं हे काय झालं, व्यावसायिक अर्थशास्त्राचे म्हणजे ही व्याप्ती झाली. त्याच्यामध्ये आता या ठिकाणी काही उद्देश दिलेले आहेत, ऑब्जेक्टिव्ह ऑफ बिझनेस इकॉनॉमिक्स. आता हे पहिला जो आपला लेसन आहे व्यावसायिक अर्थशास्त्राचा, त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर डेफिनेशन, मीनिंग, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ बिझनेस इकॉनॉमिक्स, ऑब्जेक्टिव्ह ऑफ बिझनेस इकॉनॉमिक्स, हे सगळे कन्सेप्ट त्याच्यामध्ये आहेत. आता विशेष करून व्यावसायिक व्यवस्थापकांना अनेक निर्णय घ्यावे लागतात आणि त्याच्यापैकी पहिला निर्णय आहे किंवा त्याला म्हणजे व्यावसायिक अर्थशास्त्राचा उद्देश काय असतो माहिती आहे का, व्यावसायिक जोखीम कमी करणे, म्हणजे डिक्रीज इन द रिस्क इन द बिझनेस. आधुनिक व्यवसाय आता पूर्णतः कसं आहे माहिती आहे का, इनडेफिनिट आहे, म्हणजे अनिश्चिततेच्या वातावरणावर अवलंबून असतो. अनेक म्हणजे जोखीम किंवा अनेक त्याला काय म्हणतात, रिस्क असतात व्यवसायामध्ये. तर ह्या रिस्क कमी करणं हे व्यावसायिक अर्थशास्त्राचं काम आहे. म्हणजे व्यावसायिक अर्थशास्त्राच्या सिद्धांताचा वापर करून आपल्याला व्यवसायामधली जोखीम कमी करता येते. म्हणजे आपल्याला आपलं उत्पादन खर्च कमी करता येतो, किंवा उत्पादन आपल्याला वाढवता येते, किंवा बाजारपेठेचा विस्तार करता येतो, किंवा म्हणजे आपल्याला काय करता येईल हे व्यावसायिक अर्थशास्त्र मार्गदर्शन करत असते थोडक्यामध्ये. त्याच्यानंतर नियोजन आणि निर्णय घेण्यास मदत करणे, सेकंड उद्देश आहे हा व्यावसायिक अर्थशास्त्राचा. आता व्यावसायिक व्यवस्थापकाचे अनेक जे निर्णय असतात ते कसे असतात माहिती आहे का, पूर्व अनुभवावर आधारित असतात. की पाठीमागे जो आपण निर्णय घेत असतो तो किती चुकीचा आहे किंवा किती बरोबर आहे हे आपल्याला केव्हा कळते, जेव्हा आपण त्याचं म्हणजे असेसमेंट करू त्याचं किंवा व्हॅल्युएशन करू, आणि त्याच्यानंतर मग आपल्याला काय सुधारणा करायला पाहिजे किंवा तोच निर्णय आता इथे लागू करायचा का, हे सगळं आपल्याला केव्हा कळते, जेव्हा आपण नियोजन करून निर्णय घेतल्यानंतर. किंवा व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये व्यवस्थापकासमोर भांडवल असेल, किंमत असेल, उत्पादनाचा खर्च असेल किंवा नफा असेल इत्यादी आर्थिक प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी त्याच्यासमोर अनेक ऑप्शन असतात, पर्याय असतात. मग तो अनेक पर्यायामधून योग्य पर्यायाची निवड करणे म्हणजे ते काय झालं, नियोजन करणं झालं, निर्णय घेणं झालं. त्याचबरोबर पूर्व अनुमान करणे. पूर्व अनुमान हा व्यावसायिक व्यवस्थापनाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. अनेक व्यावसायिक काय करतात, निर्णय मागणी पूर्व अनुभवाच्या आधारेच घेतात. म्हणजे जोखीम असेल किंवा त्याच्यामधलं रिस्क असेल ते कमी करणं किंवा त्याच्यामध्ये सुधारणा करणं हे सुद्धा व्यावसायिक अर्थशास्त्राचा उद्देश असतो. त्याचबरोबर संघटनेत सहाय्य करणं. आता व्यवसायामध्ये समाविष्ट असलेल्या जे विविध संघटना असतात तर त्याच्यामध्ये कर्मचारी असतात, अधिकारी असतात, त्यांचे जबाबदारी, त्यांचे कर्तव्य निश्चित करणं हे सुद्धा व्यवस्थापकाचं काम असते. आता स्टाफ असेल तर त्याच्यामध्ये काही स्टाफ असा हा ट्रेन असतो, काही अनट्रेन असतो, किंवा काही जणांना ट्रेनिंगची गरज असते, काही लोकांना म्हणजे सुट्ट्या असतात किंवा त्यांची म्हणजे वेगवेगळे आपल्या व्यवसायाला जो स्टाफ लागतो, कर्मचारी लागतात, कशा पद्धतीचे लागणार आहेत याचं नियोजन करणे. म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्यवसाय चालवण्यासाठी जे काही घटक असतात की टीम असते, संघटन असते, म्हणजे हे सर्व जिवंत घटक असतात, लाईव्ह फॅक्टर. म्हणजे त्याच्यामध्ये लेबर आलं, स्टाफ आला, आणि बाकीचे जे घटक असतात ते निर्जीव असतात. म्हणून ही जी आपली संघटना असते त्याला जास्त महत्त्व दिले जाते, कारण त्याच्यावरच व्यवसायाचं यश अपयश हे अवलंबून असते. म्हणून संघटनेमध्ये सहाय्य करणं हे
प्रत्येक विभागाच्या कर्मचाऱ्यांना म्हणजे त्यांचं पेमेंट